बापाचे निर्माण सेनेचा विजय असो, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो। जय भवानी, जय शिवाजी, पट्टेच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे। राय साहेब, आम्ही पण 300 पेक्षा जास्त लोक इथं मोर्चा घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला पूर्वसूचना दिलेली होती। तुमच्यासोबत भेटून आम्हाला चर्चा करायची होती साहेब। चर्चेला तुम्ही करायची तर चर्चा तर परत उद्या करू शकता, निवेदन आता द्या, कारण एवढं महत्त्वाचं निवेदन असतं तर जनरली आधी थोडं सांगितलं जातं। आधी सांगितलं होतं ना साहेब, दौरा किंवा महत्त्वाची विधी वगैरे असते ना, नाही आधी आमदार खासदार साहेब तरी नाही, पण साहेब आधी वेळ घेतलेला होता। एक मिनिट, परवानगी घेतली होती आधी तुम्हाला मी। एक मिनिट बोला बोला साहेब। शंकर बोलतो पोटफोडे। ते मी मागं तुमच्यासाठी त्या पट्ट्या संदर्भात तुम्ही म्हणाले होते का सीओ साहेबांची आपण मीटिंग लावू। नाही, आता कसं आहे, तुम्ही निवेदन द्या, आपण महत्त्वाचं निवेदन ऐका ना, निवेदन द्यायचं असतं एवढं महत्त्वाचं तर जनरली सांगितलं जातं की आम्ही येतोय। चर्चा पण करायची होती, आम्ही परमिशन पण काढली होती चर्चेची। मला या निवेदनाची कुठली वेळ माझ्याकडे असं नव्हती आहे, अदरवाईज मी त्यांना वेळ आधी पाणी फाउंडेशन माझ्याकडे तात्यापासून वेळ घेतली ना। अच्छा, मग आता तुम्ही येणार ना? हे आमचे उपाध्यक्ष साहेबांचे। साहेब तुम्ही किती वेळपर्यंत बिझी आहे, म्हणजे आता दिवसभर तिकडे जागा? पाणी फाउंडेशनचं ट्रेनिंग आहे, त्यात वर्धा जिल्ह्यात घेतलंय, फ्लाय पायलट पुणे जिल्हा फार्मर कंपनी, आणि त्यासाठी सगळ्या जिल्ह्यातले लोक आलेले आहेत ट्रेनिंग। साहेब फक्त 10 मिनिटासाठी जर तुम्ही तिथून वेळ काढून 10 मिनिटासाठी जरी आले तरी निवेदन त्यांना देऊ तो ठीक आहे, पण आम्हाला थोडीशी फक्त 10 मिनिटाची एक तुमच्यासोबत चर्चा करायची होती, बाकी काही नाही। आता जर जमत असेल तर हो का, किती वाजेपर्यंत याल तुम्ही इकडे कलेक्टर ऑफिसमध्ये? आम्ही थांबतो मग। हां, तरी 4 वाजेपर्यंत होईल तुमचं? ठीक आहे, आम्ही थांबतो, आम्ही वाट पाहतो तुमची। हो हो, ठीक आहे ना, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, निवेदन देऊन तुमची 4:30 पर्यंत आम्ही वाट पाहतो, 4:30ला भेटू आपण। ठीक आहे साहेब, धन्यवाद। बोरगाव मेघे येथील जे पट्टे वाटपाच्या कार्यक्रमासाठी जिथे जवळपास 20 ते 25 वर्षापासून गरीब लोक आपले घर बांधून राहत आहे, इमला कर भरत आहे आणि त्यांना पट्टे वाटप पाहिजे, म्हणजे पट्ट्याच्या मागणीसाठी आम्ही इथे आलेलो आहे। वारंवार निवेदन दिलेलं आहे प्रशासनाला, परंतु दखल घेत नाही आहे प्रशासन। आणि आजही पण कलेक्टर साहेबांना आम्ही हा मोर्चाची परवानगी मागितली, म्हणजे पोलीस प्रशासनाला मागून इथे मोर्चा आमचा येणार होता हे माहीत असताना कलेक्टर साहेब एक महत्त्वाची मीटिंग आहे असं सांगून इथून निघून गेले। आम्ही यायच्या 5-10 मिनिटापूर्वी, म्हणजे जाणून बुजून हेतुपुरस्सरच गेले असं मला वाटते। म्हणून आम्ही इथे पवित्र घेतला की जोपर्यंत साहेब येत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसू आणि त्यांच्यासोबत चर्चा करून ह्या ज्या मोर्चासाठी आम्ही आलेलो आहे त्याची चर्चा झाल्याशिवाय इथून जाणार नाही, अशी आमची आता मागणी आहे। निवेदन होतं, काय सांगा? बोरगाव मेघे वार्ड नंबर 1 येथील गिट्टी खदान परिसरात 1500 कुटुंब वास्तव्यात आहे, परंतु शासनाकडून त्यांना अजूनपर्यंत पट्टेची यादी तयार करून त्यांना पट्टे का बरं देण्यात येत नाही? ते गायरान जमीन असताना सुद्धा फक्त 1500 कुटुंबांना जर त्यांनी शासनाने एक GR काढला होता का 500 स्क्वेअर फूट जागा आम्ही त्यांना देऊ, परंतु आजपर्यंत आम्ही कलेक्टर साहेब, SDO साहेब, तहसीलदार साहेब यांना वारंवार निवेदन दिले, पण आमच्या निवेदनाची कुठली दखल नाही घेतली। दखल न घेतल्याच्या नंतर आम्ही आज या मोर्चाचे आयोजन करून मोर्चा काढला, परंतु जे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब आहेत त्यांना आम्हाला भेट देत का बरं दिली नाही? त्यामुळे आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहोत। जर आम्हाला आज
कलेक्टर साहेबांची चर्चा झाली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करू हे तुम्हाला सांगू शकतो. प्रमुख सांगायचा विषय म्हणजे असा की मेघे जो परिसर आहे टिट्टी खदान तेथील 1500 कुटुंबांना आज तुम्हाला सहसा आपण लहानपणापासून नेहमी प्रत्येक वेळेस पाहत आलो की अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टी प्रमुख मूलभूत गरजा आहेत. एकीकडे ते मोदी साहेब म्हणतात मोदी की गॅरंटी अशा भाषेत पोस्टर आणि टीव्हीवरती ॲड सगळे चमकून झाले स्वतःला. ही गॅरंटी आहे का? साधं निवेदन घ्यायसाठी म्हणून तुम्हाला वेळ सगळ्या प्रश्नाला आम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या, पूर्ण सेवा सगळ्या तुमच्या शासनाच्या लेवलवरती सगळ्या परिपूर्ण पार पाडल्यावरती SDO असतील, तहसीलदार असतील, तुमचे अजून कुठे पदाधिकारी असतील, सगळ्यांना वारंवार निवेदन विनंती याच्यातच आयुष्य घालवणार आहे. ची जमीन ज्यावेळेस गायरान आहे 500 स्क्वेअर फूटचा तुम्ही स्वतः त्या GR तुम्ही मान्य केलेला आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही ते मतदानाच्या वेळेस प्रत्येकाचं मतदान मात्र तुम्हाला पाहिजे आणि त्यांना स्वतःचे पट्टे वाटप नाही तुम्ही करून देऊ शकत. ही आहे मोदींची गॅरंटी, हे आहे प्रशासन तुमचं. या सगळ्या विषयावरती आम्ही शेवटी संतापून आपलं नाराज होऊन आमच्या राजसाहेबांचे जे विचार आहे की पहिले शांततेने बोलायचं, निवेदन द्यायचं, सगळ्या गोष्टी करायच्या, नंतर सगळा विषय संपला, क्लोज झाला, जेव्हा अंगाच्या वरती मग हात सोडून बोलायचं, त्याची आज परिस्थिती आज आम्हाला इथे येत आहे. कारण आम्ही सगळ्या गोष्टीची परवानगी मागून सुद्धा आमचा दारावरती मोर्चा येत नाही. तेवढ्या वेळात समजा कलेक्टर साहेब जातात, हा कुठला विषय आहे? शेवटी करायचं काय आम्ही? मग शेवटी कुठे तोडफोड, कुठे काही गोष्टी चुकीच्या गोष्टी झाल्या तर मग मनसेवाले असे करत त्या नावाने बोंबा ठोकायच्या. ही परिभाषा आहे सरकारची. त्याच्यामुळे आम्ही या गोष्टीला प्रशासनाला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही आणि आमचे हक्काचे पट्टे घेतल्याशिवाय राहणार नाही. वेळ जीव गेले तरी चालतील आणि हे तर छोटेखानी एक ट्रेलर आहे, याच्यापुढे खूप मोठा विध्वंस होऊन जाईल अशा प्रकारची आमची रणनीती राहील. या प्रकारची प्रशासनाने म्हणजे स्वतः खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणा किंवा अजून कोणी यांचे वरिष्ठ असतील किंवा इथले पालकमंत्री असतील त्यांनी या सगळ्या गोष्टी दस्तूरखुद्द स्वतः जबाबदारी स्वीकारावी, प्रॉपर लक्ष घालून आम्हाला ताबडतोब ते पट्टे वाटप करावे. आणि जोपर्यंत आम्हाला कलेक्टर साहेब आज इथे येत नाही, आमची चर्चा करत नाही, भेटत नाही, स्वतः आम्हाला आश्वासन देत नाही, तोपर्यंत आज आम्ही इथून हे जागा सोडणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कुठल्या दाराने गेली हे आम्हाला माहिती. जेव्हा की शासकीय लंचची वेळ अजून सुद्धा व्हायची आहे, इकडे सांगण्यात येते की शासकीय लंच होत आहे आणि त्यांची भ्रमणध्वनीवरती जेव्हा बोलले ते म्हणतात की माझं ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग त्यांना आता आज आलं का नवीन? याची पूर्वसूचना नव्हती का? आमची पूर्वसूचना मोर्चाची त्यांना नव्हती का? मग नेमकं हेतुपुरस्पर टाळणं आणि परत दिरंगाई करणं आणि आम्हाला परत वारेवर धरणं ह्या गोष्टी काही कामाच्या नाही प्रशासनाच्या. टाळलं पण मनसे पुढे रस्त्यावरती काय करते? निवेदन जर आम्ही हात जोडून देऊ शकतो तर हात सोडून सुद्धा देऊ शकतो. हिंदू परंतु भाषा होती त्यांची बोलण्याची. तुमचे कलेक्टर आहे, मला वेळ होऊ शकतो, वेळ लागेल, मिटिंग आहे, तुमच्यासाठीच आहे गव्हर्नमेंट. म्हणजे शासनाचे ॲडमिनिस्ट्रेशन असतं, प्रशासन असतं, मी तुमच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि ज्या माझ्या लेवलला आहे त्या सोडवण्यासाठी असतो. त्यांना माहिती आहे आपला काय परिचय येतो. माझं मत आहे की आपण त्या विषयावर न जाता आपण सामंजस्याने याच्यामध्ये काही जर पर्याय निघत असेल, कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस किचकट विषय असतात, सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स असतात, शासनाचे परिपत्रक असतात, त्या सगळ्या बाबींचा अभ्यास करून आपण निर्णय घ्यावा. सगळ्या गोष्टी मान्य बरोबर आहे आणि आपल्या कायद्याच्या बाहेर जाऊन कुठलाही विषय नाही बोलायचा. मला ते बरोबर आहे. तुम्ही आता 2 मिनिटं पहिले बोलले की तिथले कोणी अभ्यास व्यक्ती असतील, कारण तिथे ते ज्या क्वालिटीची लोक असतील त्यांना समजा अभ्यासासाठी आतापर्यंत केव्हा झालं असतं. 15 वर्षापासून इथे लोक राहत आहेत तिथे. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही बोलले गव्हर्नमेंट व्याख्याच ती आहे. माझं पूर्ण ऐकून घ्या. निर्णय घेणारे जे ऑथॉरिटी असतात ते मंत्रालय असतात, बरोबर. शासन निर्णयामध्ये ज्या गोष्टी नमूद असतात त्या गोष्टींची अंमलबजावणी करणं आमच्या हातात असतं. पण त्याचं शिफारस करणे हे आपल्या बिझनेस म्हणतो ना, जे काम आमच्या हातात ते आम्ही करू ना. आलं लक्षात? त्याच्यासाठी आपण मिटिंग घेऊन आलो ना. आलं लक्षात तुम्हाला? त्यामुळे आपण 5-5:30 वाजता एक मिटिंग घेऊ. एक 4-5 जण आपल्याकडे एक्सपर्ट जे असतील आपण या, आपल्याला वेळ असेल तर आपण या, आपण चर्चा करू. काय अडचण नाही, ठीक आहे? चला निवेदन करून टाकू आपण. सर